नमस्कार, एसएमआर न्यूजच्या हेडलाईन्समधून स्फोटक बातमी। दोषी ठरलो तर राजीनामा देईन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधकांना चढेतोड प्रत्युत्तर। चला तर जाणून घेऊया। असं म्हणताय की हे काय घडलंय सभागृहामध्ये रमेश किंवा तर हे दुसऱ्यावर नाही असं मुख्यमंत्री म्हणतात। बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही। मुख्यमंत्र्यांना माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झाली नाहीये। त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे। मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय, परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही। साधारण अतिशय सौजन्याने त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं निवेदन घेतलंय, उठून बोलले, इतक्या रागारागात लोक बोलले तरी पण तटकरे साहेबांनी खूप शांतता राखून नंतर निवेदन घेतलेलं आहे आणि शांततेच्या वातावरणात चालू होतं। नंतर काय झालं त्याच्या मला कल्पना नाही, परंतु जे काही झालं ते चुकीचं झालं ही गोष्ट मला पण मान्य आहे। असं काही नव्हतं, माझं लक्ष्मी होती आणि मला माझ्या ओएसडीकडनं किंवा कोणाकडनं तरी माहिती मागवायची असेल तर SMS करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी त्यांना मध्ये येता येत नाही। त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता। मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला। तो गेम वापस होतो सारखे 5-1 सेकंदाला ते गेम येत असतात। तो गेम मला तो स्काईप करता आला नाही, कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून। स्काईप कसं करायचं मला त्याचं कळत नव्हतं, पण नंतर तो स्काईप केलेला आहे। पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही, तो तुम्ही दाखवलाच नाही। त्यामुळे तशा प्रकारचं जो त्याचे गेम येतात वारंवार सारखे, काही एकच गेम येत नाही। आतापर्यंत मोबाईलमध्ये तुम्ही मोबाईल काढले तर 5G मध्ये आपण चालू आहे, त्यामुळे मोबाईलमध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात, पटकन पुढे येतात आणि स्काईप करायला लागतात। तर स्काईपवरती 30 सेकंद होत नाही आणि हा 18 सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे। जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करण्यासाठी प्रयत्न करतो तेवढ्या वेळातला हा 10-15 सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले। कारण नाही वाचून त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता आणि ते खेळाचं पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी। पूर्ण या ठिकाणी दाखवलं असतं तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाहीये। त्यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांना लेखी पत्र देणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी। जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो, नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कुणी एकाने निवेदन करावं। या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। अधिक अपडेटसाठी एसएमआर न्यूजशी जोडले रहा। धन्यवाद।